नक्कीच. आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील, त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते. ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हफ्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. नक्कीच. लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात. नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय. नाही, खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल. सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच. पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय. हे कितपत खरं आहे? नाही, खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली, त्याचबरोबर अजितदादा असतील, सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं, ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही 1 वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही नियोजन आहे, उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत. सध्या आता बघतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते. तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार? कारण की असं ऐकलंय विरोधक म्हणतात जवळपास 50 लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत. काय सांगाल? मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो. म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो. त्यामुळे 50 लाख 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा 2 ते 2.5 कोटीपर्यंत ह्याचे लाभार्थी असतील. आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात. त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. जसं कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा असेल, माहिती तंत्रज्ञान विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो, त्याला मॅच करतो. कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये, हे सुरुवातीपासूनचं निकष आहे. दुसरं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं. तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा 1500पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा. म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला 1500चा लाभ त्यांना मिळत असतो. नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला 1000 रुपयाचा लाभ मिळतो आणि 500 रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात, म्हणजे 1500 कव्हर अप होत असतात. त्यामुळे जे निकष आहेत, नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाइज करतो, ॲनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं. लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार. महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यात
2 हप्त्यांची रक्कम जमा होणार आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना बाद केलं गेलेलं आहे, मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्टसुद्धा जाहीर केलेले आहेत. कोणते 5 मोठे गिफ्ट जाहीर असणार आहेत, तुम्हाला हे गिफ्ट मिळणार. पण काय करावं लागणार, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. 5 मोठे गिफ्ट कोणते आहेत ते एक एक करून मी पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवरती सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे आणि तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला आहे का, गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले आहेत का, तुमच्याकडे अर्ज पडताळणी झालेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती द्या. चला सुरुवात करूया. पहिलं गिफ्ट बघा. पहिलं गिफ्ट जे आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. हो, 2490 रुपये 3 गॅस सिलेंडरचे 830 रुपयाप्रमाणे 2490 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ह्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जी काही तरतूद आहे ती सरकारनं ऑलरेडी करून ठेवलेली आहे. ह्या वर्षासाठी कंप्लीट म्हणजे डिसेंबर 2025पर्यंत जेवढे काही हप्ते असणार आहेत त्यासाठीची तरतूद आहे ती तरतूद ऑलरेडी सरकारनं केलेली आहे. आणि त्यातलं जे पहिले गिफ्ट आहे त्याचंसुद्धा वितरण आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. 14 आणि म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 2 हप्ते जे आहेत ते एकत्र मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे मी तुम्हाला सांगतो आहे पुढं. 2 मिनटातच सांगतो तुम्हाला मी. पुढे लक्ष द्या. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळणार आहे. बघा, 2 हप्ते अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे. म्हणजे ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे जेणेकरून त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तिसरं जे गिफ्ट असणार आहे मोठं ते म्हणजे 30 प्रकारचे भांडे आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ज्याच्यामध्ये सगळे लेटेस्ट प्रकारचे जे नवीन भांडे बाजारामध्ये आलेले आहेत ते सगळे भांडे लाडक्या बहिणींना आता लवकरच हे मिळणार आहे. त्यामुळं अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं आहे, मी त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकताय. भरपूर लाडक्या बहिणींना ज्या बांधकाम कामगार आहेत किंवा तुम्ही कुठं काम करत असाल तर ते सुद्धा लावून तुम्ही हे गिफ्ट घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकताय. संपूर्ण माहिती तिथं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. बघा, काळजी करू नका. हे 3 गिफ्ट तर कंपल्सरी आहेतच. 4थं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका. ज्या जुलैचा हप्ता आला नाही त्यांना जुलैचा हप्ता हा मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे हप्ते ते मिळतील. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आणि बघा, लवकरच आता आपल्याला 5वं जे गिफ्ट आहे ते म्हणजे घरकुल योजना जे आहे ते भरपूर लाडक्या बहिणींना मिळालेलं नाही तर ते सुद्धा लवकरच आता चालू होणार आहे. म्हणजे हे 5 गिफ्ट जे असणार आहे ते लाडक्या बहिणींना 100% मिळणार आहे. त्याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही किंवा आम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता मिळण्यासाठी काय करायचं आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. सांगतो बघा, जुलैचा हप्ता जर मिळाला नसेल तुम्हाला किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की ऑगस्टचा हप्ता, सप्टेंबरचा हप्ता आम्हाला मिळाला पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी कामं आहेत 2 कामं तुम्हाला आधी करणं गरजेचं आहे. नंतरची प्रोसेस मी तुम्हाला लगेच सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या. ह्या महिन्यातलंच आधार कार्ड अपडेट करून घ्या. कुठलं असेल ते म्हणजे काही पण त्यातलं फोटो वगैरे काय असेल ते अपडेट करून घ्या. जन्मतारीख चुकीची असेल तर सरळ करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. रेशन कार्डचं बी सेम KYC करून घ्या. हे 2 डॉक्युमेंट अपडेट करून घ्या या महिन्यात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. सरकारनं आधी सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेट असेल अशा लाडक्या बहिणींना आम्ही या योजनेत कायम ठेवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांनी सगळे हे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. आधार कार्ड, तुमचा रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला महिला व बालविकास अधिकाऱ्याचे कार्यालय जे आहे तिथे जाऊन तुम्हाला हे द्यायचं आहे. त्यांना दिल्यानंतर त्यांना एक विनंती करायची आहे की आम्हाला अर्ज पडताळणी करायची आहे. पुनर्अर्ज पडताळणी आम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही तेव्हा ते स्वीकारून ते तुमची पुनर्अर्ज पडताळणी करतील आणि तुम्हाला 100% पुन्हा एकदा योजनेमध्ये 100% लाभ हे देणारच आहेत. ह्याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. सोबतच बघा,
भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही की ऑगस्टसाठी काय करायचं आहे. बघा, ऑगस्टसाठी सुद्धा तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करू शकता की आमचं नाव हे यादीत आहे का. जर यादीत नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे आल्याशिवाय राहणार नाही. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा आणि तुमचा जिल्हा आणि बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेन की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही. काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त तुम्ही नक्की कमेंट करू शकता. कुठलाही प्रश्न असू द्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे असू द्या, गॅस सिलेंडरचे पैसे असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं मी ते तुम्हाला नक्की रिप्लाय करून सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत